नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आता एक स्पेशल रिपोर्ट. गोवंश तस्करी प्रकरणी तिघांना जामीन मंजूर. सुरगाणा तालुक्यातील पळसण येथे गोवंश 29 जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली होती. सुरगाणा पोलिसांनी वाहन चालक मुझफ्फर शेख यास अटक करून दिंडोरी न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या तस्करीमधील फरार आरोपी रफिक नाईक, अबू गोरी यांना सकाळी 10 वाजता सुरगाणा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या तिघांनाही दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. गोवंश तस्करी गुन्ह्यातील संशयित आरोपी युनुस शेख पंखा फैजुल्ला हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुजित पाटील, तुळशीराम जुरडे तपास करीत आहे. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी गांगोडे. सुरगाणा तालुक्यातील घोडांबे येथील सुवर्णा गांगोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली. पक्षावरील निष्ठा, ध्येय धोरणाची अंमलबजावणी, संघटक कौशल्य, जनसामान्याविषयी तळमळ, पक्षशिस्त, विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गांगोडे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. यावेळी जिल्हा प्रभारी आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, चिंतामण गावित, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव, इगतपुरी तालुका अध्यक्ष काशीनाथ कोरडे आदी उपस्थित होते. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. स्वदेशाच्या माध्यमातून सुरगाण्यात 7 गावात 338 शेळी वाटप. सुरगाणा तालुक्यातील कोंडबी, जांभूडपाडा, पाटीलवाडा, रानपाडा, हिरेडपाडा, जामनेरमाळ, भिंतघर येथील बचत गटातील 169 महिलांना प्रत्येकी 2 शेळ्या अशा 338 शेळ्यांचे स्वदेश फाउंडेशनमार्फत वाटप करण्यात आले. यात नाममात्र रक्कम स्वीकारत आदिवासी बांधवांच्या कुटुंबांना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा हा उद्देश ठेवण्यात आला होता. स्वदेश फाउंडेशनमार्फत सुरगाणा तालुक्यातील अनेक गावात सध्या आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत आहे. यात शौचालय, एक गाव एक रंग, गाव स्वच्छता मोहीम, बियाण्याचे वाटप यांचा समावेश आहे. स्वदेश फाउंडेशनतर्फे फळबाग लागवड प्रशिक्षण, सोलर प्रशिक्षण, विविध व्यवसाय प्रशिक्षण देऊन गावातील तरुणांना रोजगार संघ उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना शेळी पालन व्यवसाय सुरू करत त्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ करणे हा स्वदेश फाउंडेशनचा मानस आहे. शेळी वाटप प्रसंगी दीपक घिरे, राजेंद्र गुंड, नितीन डोंगरदिवे, सत्यवान काळे, तुकाराम बोरसे यांनी परिश्रम घेतले. यावेळी गाव विकास समितीचे सदस्य आणि बचत गट महिलांसह ग्रामस्थ उपस्थित होते. सहभागी लाभार्थ्यांकडून 1,000 रुपये जमा करण्यात आले होते. स्वदेश फाउंडेशन युनिटसाठी 21,000 रुपये इतका सहभाग होता. यात लाभार्थ्यांना उस्मानाबादी शेळ्यांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील हिरडपाडा येथे 122, पाटीलवाडा 42, रानपाडा 48, कोटंबी 22, जांभूळपाडा 22, जामनेरमाळ 48, भिंतघर 34 असा एकूण 338 शेळ्यांचे वाटप करण्यात आले. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.